नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर बघा, नवरोबा तुम्हाला काम करताना दिसत आहेत। किती शांत बसलेत नवरोबा। नवरोबा नमस्कार। नमस्कार नमस्कार नमस्कार। तर बघा, इथं आमचं काम चालू असतं असं। आणि तुम्हाला सांगू का, हे जे नवरोबा आहेत ना, हे जे जसे शांत बसलेले दिसत आहेत ना, हे असे शांत नाही आहेत हो। काही पण खोटं, काही पण खोटं। मन मारून नाही तर मन भरून जगा। ठीक आहे। कसं जगा? मन मारून नाही तर मन भरून जगा। ठीक आहे ठीक। नवरोबा, बोला। मन भरून जगू देता का तुम्ही मला हो? हा? आधी तर मला जगायला भेटत नाही मन भरून। मन भरून जगा म्हणते। मन मारून नाही तर मन भरून जगा। ऐका ना, तुम्ही नीट दिसत नाहीये। हे बघा मंडळी, हा छोटासा व्यवसाय आहे आमचा। तुम्हाला सांगते, मन भरून जगा म्हणते बाबा। हा, इकडे नवऱ्याचे टोमणे आणि बोलणे ऐकू ऐकू वैताग आला, काम करू करू वैताग आला, आणि कुठं मन भरून जगू देतात हे? शांत बसलोय, काम करतोय। हा, सगळे जे बोललो का मी काही? सगळे जे अवकाळी वारे असतात ना, ते चेहऱ्यावरनं असे शांत दिसतात। असं मला असा साधा भोळा चेहरा दिसला होता हा। साधा भोळा दिसलाही नव्हता, तुम्हाला सांगू का, मी चेहरा पाहिला नव्हता आज। साधा भोळाच आहे। साधा भोळा दिसला होता हा चेहरा। मन भरून जगा, मन भरून नाही, मन मारून जगा। नवऱ्याच्या राज्यात मन मारून। खोट आहे, साफ खोट आहे, तुम्हाला सांगू का। कारण आजकालच्या ही जगामध्ये आता लोक आधी म्हणत होते की फक्त आधीच्या जमान्यामध्ये बायका त्रास सहन करत होत्या, हे साफ खोट आहे। साफ खोटं आहे। आजकालच्या जगामध्ये सुद्धा बायकांना त्रास आहे। नाही आता मी ते दाखवत जुन्या नाही। जमान्यामध्ये राहू द्या, बायकांना त्रास होता। आताच्या जमान्यामध्ये माणसांना सासरवास आहे। माणसांना हे असं बोलल्याने काही सत्य लपत काही नाही, काही नाही, माणसांना सासरवास आहे। बोलल्याने काही सत्य लपत नसतं, तुम्हाला सांगते ना। माणसांनाच आहे कसला त्रास। आता कसं आहे, काहीतरी गेला तो जुना limitations जमाना। असतात, त्यावेळेस तुम्हाला सांगू का? मला बोलू द्या। त्यावेळेस पती परमेश्वर होते, त्याच्यामुळे बाया काही तोंड काढत मला नव्हत्या। आता बोलू उलट द्या झालेले ना। आता तुम्हाला सांगू का, म्हणजे ना, प्रत्येक गोष्ट मी शेअर करत नाही युट्यूब वरती। मी जर शेअर करायला लागले ना, तुम्ही म्हणा अरे रा 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 रा। आणि आमची रिअल भांडणं होतात, रिअल। खोटारडेपणाने भांडणं करत नाही आम्ही। फक्त काय आहे, काय गोष्टी सगळ्या शेअर करता येत नाही। आजूबाजूचे नातेवाईक हे ते काय सांगायचं बोलत राहतात मला। साधं असं जरी बोलली ना, तरी यांच्या बहिणी माझ्या भावाला अशी का बोलली, आता त्यांचा भाऊ मला काय काय बोलतो ते त्यांना कुठं माहिती, बरोबर ना? काही शब्द बोलत नाही, मी शांतच बसलोय। मगाच बसू आहे 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 राहू द्या नवरा, राहू द्या। आपलं काम भलं आणि आपलं घर भलं, बस। त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही समजत नाही दुसरं। इतकं काम करते ना, खरंच या माणसाला अजिबात किंमत नाही माझी। काय म्हणजे कधी म्हणणार तर नाहीच असं की नाही बाई तू मला खूप खरं सपोर्ट करते का काही। आणि मी तेवढ्या गोष्टी शेअर पण करत नाही जास्त। म्हटलं जाऊ दे, काय करायचंय आपल्याला, आपण करतोय ना, बस झालं। बाकीच्यांना दाखवायची काय गरज आहे आपल्याला की आपण काम करतोय। आता मी काय करतोय? माझा त्रास मला माहिती। आता झोपून आली फ्रेश होऊन, माझं इथं झाले 17 पॅकेट काढून झाले। कोणाला सांगायचं? लाईव्ह वरती मी होते आता, लाईव्ह वरती मी होते, आता तुम्ही नव्हते। हा, एवढं खोटं, इतकं खोटं कसं काय बोलू शकता तुम्ही? आताच थोड्या वेळापूर्वी लाईव्ह चालू होते। ज्या वेळेला मी काम करत असते ना, तेव्हा मी लाईव्ह घेत असते थोड्या वेळापूर्वीचा। आणि काय झालं की ते एक वायर निसटली, त्यामुळे आम्ही बंद केली लाईव्ह। नाहीतर मी लाईव्ह वरती होते, माझं दुसरं जे चॅनल आहे ना तेव्हा। तर ते तिथं मी 1 पाऊण तास लाईव्ह घेतली। हे म्हणतात की मी पॅकेट तयार केले म्हणून। सांगा आता, मीच पॅकेट तयार केलेले। ही झोपली होती आणि आता आली वरती, आता जस्ट फ्रेश होऊन आली। लय अवघड आहे बाबा तुमचं, खरं ना। तुमचं एवढं डोकं कुठं कसं काय चालतं? यांची एक गंमत सांगते हा तुम्हाला आता। हे बघा, हे ड्रोन ना कट होत नव्हते। त्यांना काय म्हटलं मी यांना काय म्हटलं मी, अहो ड्रोन कट होत नाहीये, माझं अजिबात ऐकून घेणार नाही, अजिबात ऐकून घेणार नाही। खरंच असं आहे का म्हणून। अहो म्हटलं काहीतरी प्रॉब्लेम आहे, ड्रोन कट होत नाहीये। नाही, त्याला आता थंडी वाजते ना म्हणे, आता दुपारी ऊन असतं, आता थंडी वाजते, आता थंडी पडली त्याच्यामुळे ड्रोन कट होत नाहीये। त्यांना म्हटलं अहो ते ड्रोन जेव्हा तयार होतात त्यावेळेला गरम असतं, अहो ड्रोन थंडे वाटतायत म्हणलं। मग तिकडनं बघताय साहेब ते वायर निघाली म्हणून। अहो काय तुम्ही, काय
बोलतोय, समोरचा व्यक्ती आपल्याला काय बोलतोय, काय नाही कसं कसं केवढं डोकं संध्या- कसं काय चालतं तुमचं? हा? संध्या- थंडी वाजते म्हणतात ड्रोनला. संध्याकाळचा पेपर आहे ना सादळतो, त्याच्यामुळे कटिंग प्रॉपर होत नाही. काही तरी हा? यांना काय माहिती आता, यांना भरून गोळा करायचं एवढंच माहिती, बाकी काय नाही. मी कधी कधी मला प्रॉब्लेम माहिती आहेत ना, कशामुळे काय होतं, कशामुळे एवढं काय. खोटं बोलू नका हो, संध्याकाळची वेळ झाली. काय जाऊ द्या सांगायचं? तुमच्या डोक्याला डोकं लावायचं. जाऊ दे, चालली मी केंद्रामध्ये. जाऊ. म्हणजे तिथे बडबड ऐकण्यापेक्षा ना त्या केंद्रात जाऊन स्वामींचं जाऊ. नाव घेतलेलं बरं. जाऊ. पागल 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 आदमी. नामस्मरण करा, केंद्रातच जावा, नामस्मरण करायला. मी दिसले की नाही काय माहिती.